पार्टीसाठी एकदम परफेक्ट अशी चिकनची स्टार्टर रेसिपी आपण आज करणार आहोत। बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये भरपूर चीज असलेले क्रिस्पी चिकन बॉल्स आपण घरच्या घरी करू शकतो। खूप इझी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकीशिनी या चॅनलला सबस्क्राइब करा। तर क्रिस्पी चिकन बॉल्स करण्यासाठी इथे मी पाव किलो चिकन घेतले। चिकन चांगलं धुवून घेतलंय आणि हे मिक्सर मध्ये मी फिरवून घेणार आहे। चिकन बघा मी मिक्सर मधून फिरवून घेतलंय, एकदम बारीक झालेला आहे। यामध्ये घालायचा एक उकडलेला साल काढून किसलेला बटाटा। बटाटा घातल्यामुळे ह्या चिकन चीज बॉल्सला बाइंडिंग छान येते। यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट। हे चीज बॉल्स जास्त तिखट नाही करणार आहे मी, त्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट वापरते आहे। जर तुम्हाला अगदी जास्त तिखट हवे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही चटणीचं प्रमाण हे वाढवू शकता। लाल तिखट घालायचं नसेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट करून सुद्धा इथे वापरली तरी चालेल। अर्धा चमचा हळद घातले आणि अर्धा चमचा काळी मिरीची पावडर, एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि एक चमचा ऑरिगॅनो, एक चमचा आले लसणाची पेस्ट यामध्ये घालूया। स्पाइसेस आता आपले सगळे ऍड करून झालेले आहेत। यामध्ये आता घालायचे 2 चमचे मैदा। मैदा जर तुम्हाला वापरायचा नसेल ना तर ब्रेड क्रम्स 2 चमचे वापरले तरीही चालतील। आता हे चांगलं मिक्स करायचंय आणि याचा एक गोळा करून घेऊ। सगळं मिक्स केलंय बघा आणि व्यवस्थित त्याचा एक गोळा तयार झालेला आहे। बाइंडिंग सुद्धा एकदम परफेक्ट आली। आता चीज बॉल्स करायला घेऊ। हाताला थोडंसं तेल लावायचंय आणि छोटासा पोर्शन यातला एक घ्यायचाय। आपल्याला ज्या साईजचे लहान मोठे चीज बॉल्स करायचे असतील त्या अंदाजाने हा पोर्शन घ्यायचा आहे। मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटाने थोडं स्प्रेड करून हलक्या हाताने छोटीशी पात करून घ्यायचे। आता यामध्ये भरायचे चीज। इथे मी 2 प्रकारचे चीज वापरते आहे। माझ्याकडे घरी दोन्ही प्रकारचे अवेलेबल होते म्हणून वापरते आहे। तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते इथे वापरू शकता, किंवा जर चीज स्लाइस असतील ना तर त्या स्लाइसचे तुकडे करून या चीज बॉल्स मध्ये भरले तरीही चालतील। चीज भरून झाले आणि आता हलक्या हाताने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे। गोळा पूर्ण बंद झाला पाहिजे, अजिबात गॅप राहता कामा नये, नाहीतर तळताना यातलं चीज बाहेर येऊ शकतं। हातावर व्यवस्थित रोल करून घेऊया। तर आपला एक चीज बॉल तयार आहे। आता हे चीज बॉल आपण कोट करून घेऊयात। तर कोट करण्यासाठी मैदा वापरू शकता किंवा ब्रेड क्रम्स वापरू शकता। एक मैद्यामध्ये मी करून दाखवते आहे। तर अशा प्रकारे मैद्यामध्ये तुम्ही कोट करून डायरेक्टली गरम तेलात हे तळू शकता। आणि जर मैदा वापरायचा नसेल तर हे असं ब्रेड क्रम्स मध्ये तुम्ही कोट करून तळू शकता। मी सगळे चीज बॉल्स हे ब्रेड क्रम्स मध्येच कोट करून घेणार आहे आणि तळणार आहे। तर अशाच प्रकारे सगळे चीज बॉल्स मी करून घेते। सगळे चीज बॉल्स माझे तयार आहेत। हे तुम्ही फ्रीजर मध्येही ठेवू शकता आणि जेव्हा हवे असतील, जेव्हा खायचे असतील तेव्हा काढून तळू शकता। 2 आठवडे हे आरामात टिकतात। हे सगळे चीज बॉल्स मी आताच तळून घेणार आहे। तेल बघा व्यवस्थित तापलेलं आहे। चीज बॉल्स तळताना तेल अजिबात जास्त कडकडीत तापवायचं नाहीये। मीडियम फ्लेम वरतीच तेलाचं टेम्परेचर ऍडजस्ट करायचंय आणि मीडियम फ्लेम वरती सगळे चीज बॉल्स हे वेळ देऊन तळून घ्यायचे। त्यामुळेच हे चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजेल आणि व्यवस्थित तळलं जाईल। जर हाय फ्लेम वरती तुम्ही तळला तर चिकन कच्चं राहू शकतं आणि एकदम हे क्रिस्पी होणार नाही। एकदम पण जास्त मी घालणार नाहीये। 4 ते 5च चीज बॉल्स घालून चांगले तळून घेणार आहे। आणि चीज बॉल्स एकदा कढईत टाकल्यावरती पटकन ते परतवायचे नाहीत। एकदा एका साइडने ते सेट झाले की मग चमच्याने दुसरी बाजू पलटवायची आणि मग सगळ्या बाजूने आपण हे चांगले तळून घ्यायचे। चीज बॉल्स आता आपले ऑलमोस्ट तळून झालेले आहेत। रंग बघा, अशाच रंगावरती हे तळून घ्यायचे। काढून घेऊयात। चीज बॉल्स एकदम क्रिस्पी झालेले आहेत।
अशा प्रकारे झटपट तयार होणारे चिकनचे चीज बॉल्स तयार आहेत. अगदी कॅफे स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल वाटत आहेत. जरूर ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता एक चीज बॉल मी फोडून दाखवते. बघू शकता चिकन एकदम व्यवस्थित शिजलंय, तळलं गेलंय आणि चीज बघा एकदम व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.